खूप धन्यवाद सचिन जी, खिलाड़ियों कौतुक। बीच मैदान में और एक मैच को आगाज होते हुए आप देख रहे हो जय बजरंग असोले उनके साथ बैटल देने के लिए तैयार है शिवप्रेमी शिरगांव। क्वार्टर फिनाले का मैच मैदान के अंदर खेला जा रहा है। यहाँ पे अच्छी शुरुआत मिलती हुई बैटिंग टीम को। जय बजरंग असोले ओपनिंग पेयर ऑन ग्राउंड वी कैन सी हर्षल, जिन्होंने बहुत अच्छी बैटिंग पहले मैच में हमें दिखाई थी, और उनके साथ विक्रम। दर्शन ह्या बेचा हा चेंडू पडल्यानंतर खूप उंचीने मागे निघून जातोय। पंचांचे दोन्ही हात इथे समांतर अवस्थेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे, त्यामुळे एक अतिरिक्त धावपलकर जोडली जाईल। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 2, निर्धारित 4 षटकांचा सामना। पॅडमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने, हा फलंदाज भलता स्ट्रॉंग आहे आणि त्याची मजबूती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली। पॅडमध्ये चेंडूला ठेवलं आणि त्या चेंडूला उडवलं फलंदाजाने अगदी समोर इन फ्रंट ऑफ द विकेट, आणि याच बरोबर लॉंग ऑनला बीट करत असताना त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमापार षटकार। स्ट्रायकिंगला बॅटर हर्षल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत। इथे फलंदाजापासून फार दूर चेंडू आहे, त्याचमुळे आणखी एक अतिरिक्त धाव या धावपलकर जोडली जाईल। धावा असतील त्या म्हणजेच 9। एक षटकार या अगोदर आपण पाहिलेला आहे। आणखी एक अपटबार आपल्याला पाहायला मिळतो। इथे काय आहे, इथे नो बॉल। यस, या अगोदर 1 बाउन्सचा इशारा तिकडे निश्चितच दिला गेला होता पंचांच्या वतीने, आणि त्याचमुळे लगेचच दुसरा बाउन्स फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला। येणारा चेंडू असेल फ्री हिट। अलीकडे फक्त तुम्ही एकच अतिरिक्त उसळीचा चेंडू, खांद्यापेक्षा अधिक उसळी ज्याची असेल फलंदाजाच्या, असा चेंडू तिकडे तुम्ही त्याला प्रोड्यूस करू शकता। आणि हे सगळे नियम महत्त्वाचे असतात, ते तुमच्या डोक्यामध्ये हवेत ज्याच्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सामना खेळत असता। या अगोदरच्या चेंडूवर वॉर्निंग मिळाली, लगेचच आणखी एक आखूड टप्प्याचा अपटबार आणि त्याला नो कॉल केला गेलेला आहे। फ्री हिट चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी बरोबर बाहेरून जात असताना ट्रिम लाईनच्या आतून जातोय। पंच स्थिर आहेत यावेळेस प्रवीण विशेषर। या फलंदाजाची हीच टेक्निक आतापर्यंत राहिलेली आहे, त्याविषयी आपण बोलू। 2 स्टान्स घेतात फलंदाज, अगोदर उजव्या यष्टीच्या थोडे बाहेर कमिट होतात, त्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टिकला येत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत। चांगले गोलंदाज जर असतील तर या फलंदाजाचा फुटवर्क ते पकडू शकतात। 10 रन्स ऑन दी बोर्ड। पुढे सरकले आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय। इथे चेंडू खाली एसटी रक्षक येतोय, टिपला जातो झेल, आणि याच बरोबर हर्षल अंत होतो। शॉर्ट कॅमिओ इकडे समाप्त झालेल्या फलंदाज हर्षलचा जय बजरंग असोळेला लागलेला पहिला हादरा। घाईने जा आतमध्ये, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। विशाल क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। जरा झपझप पावलाने आपण जा स्ट्राइक कडे। क्रमांक 3 साठी विशाल दाखल होत आहेत, आणि या षटकाचा जर विचार केला तर आणखी एक चेंडू या षटकातील येणं शेष असेल। दर्शन शिंदे चांगला रिदम मिळवत आहेत, यावेळेस एक षटकार बिअर केल्यानंतर चांगली गोलंदाजी दर्शनची राहिलेली आहे। त्याच फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळतं। लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतो, ऑन द राईज खेळत आहेत। हा पंपूचा पटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक जॉन्टी, चेंडू आडवला, फेकी झाली, 1 धाव मिळाली। पहिलं षटक संपते, ज्यामध्ये 11 धावा धावपलकर जोडल्या गेल्या। 1 या आकड्याचं प्राबल्य आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतं। एक गडी बाद झाला, 11 धावा धावपलकर जोडल्या गेल्या, आणि एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहिलेला आहे। निर्धारित 4 षटकांचा सामना, सुरुवातीची 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कव्हर करणं हे बंधनकारक असतं,
क्रीडा नगरीवरून जर आपण आबाळाकडे नजर टाकली तर आता पक्षी त्यांच्या घरट्यांकडे जायला निघालेले आहेत. आणि आज संपूर्ण दिवसभर निरभ्र आबाळ जरी असेल तरी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं. हेझी कंडिशन ज्याला आपण म्हणू, अस्पष्ट अशा पद्धतीने खरं तर आजचं सगळं चित्र क्लायमेटचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक तुषार चोरगे. विशालसाठी समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. दोन क्षेत्ररक्षकांना भेदलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी बरोबर मधून गोलंदाजाच्या डोक्यावरून बाणाप्रमाणे सरळ फटका खेळला आणि चौकार मिळवला. फुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. हळुवार पावलाने मैदान गाठलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर द्रुत गतीने धावा बनवत आहे. धावपलकाला भरधाव वेगाने पुढे सरकवत आहे. अगोदर समोरच्या दिशेने 4 आणि त्यानंतर मिड विकेटला भेदत असताना हा षटकार. एकवीस धावा धावपलकावर एक गडी आतापर्यंत बाद. विशाल स्ट्रायकिंग एंडला. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस हलकेच खेळत आहेत, प्लेस करतायत समोर. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक दर्शन शिंदे चेंडूपर्यंत झपाट्याने पोहोचतायत, झेपावतायत, चेंडू अडवतायत, फेकतायत. याच दरम्यान एक धाव पूर्ण असेल. 22 पर्यंत गेलेला डाव आपण बघू शकतो. 10 क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेत या अगोदर 100 चौकार लागले गेलेले आहेत. 144 चौकार समोर खेळलेत. वेंट लाईक ए बुलेट. गोळीच्या वेगाने गोळीगत फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये आलेले होते. बघा, क्रिकेटमध्ये खेळत असताना क्रिकेट तुम्ही कोणता फटका खेळला, कसा खेळला, याचबरोबर तो कुठे प्लेस केलेला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट जर योग्य असती तर इतर क्षेत्ररक्षकाला हलण्याची मुभा मिळाली नसती, परंतु क्षेत्ररक्षकाकडे सरळ चेंडू निघून गेला होता. एक धाव मिळाली. फुलटॉस, प्रचंड ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक उंच उडी घेतो. काय केलेला आहे इथे? तुर्तास चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये निश्चितच आलेला आहे. ज्या पद्धतीचे व्हिज्युअल्स आपल्याला पाहायला मिळतात, हा अटेम्प्ट निश्चितच सेफ असावा. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. बघूया आता नेमकं काय घडलंय. खरं तर ज्यावेळेस अटेम्प्ट झालाय तो आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे, परंतु त्याला आता टेक्निकल सपोर्टची गरज आहे. चेंडू अडवण्यासाठी हवेमध्ये सूर लगावला होता, त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलला होता. सेफ अटेम्प्ट आहे, तेच बघितलं होतं मी. परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीने सीमारेषेवर अटेम्प्ट होतो त्यावेळेस डगआउटलाही सॅटिस्फाय करायचं असतं. यावेळेसचा फटका आणखी एक चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक दर्शन शिंदेने चपलाई दाखवलेली आहे. काय फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत चांगले फटके, सुकाबह नेत्रदीपक फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. आणि ह्या एका धाब्याने धावपलक पुढे गेले. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावपलकावर. पंचवीस धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजाची नियुक्ती केली जात आहे. रियाज येत आहेत क्रमांक 3 साठी. वैभव सोकांडे मला असं वाटतं आता उपस्थित नाहीयेत. वैभव त्याच्या ड्युटीवर निघून गेलेले आहेत. आणि संघाचं कौतुक आहे, संघनायकाचंही कौतुक आहे, कारण या अगोदरचा सामना एक हाती पद्धतीने प्रदर्शन राहिलं होतं वैभवचं. तो व्हॅल्युएबल प्लेअर इथे आता या संपूर्ण संघामध्ये नाहीये, परंतु तो 8 तास सगळ्या युनिटनी बाळगला नाही, आग्रह त्याला धरला नाही त्याच्या प्रती. त्यामुळे या सगळ्या संघाचं कौतुक असेल. बघा, नेहमी ज्यावेळेस मान्यवर आपल्या भेटीसाठी येत असतात त्यांचा हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश असतो. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट याच गर्तेमध्ये फसू नका. तुम्ही तुमचा नोकरी धंदा व्यवसाय याकडे लक्ष देत असताना क्रिकेट खेळा, असं प्रत्येक जण म्हणतो. रियाजने समोर ठेवलेला चेंडू स्लॉक केलेला आहे.
जिकडे उभे होते तिकडूनच खेळलेत. एकतर पुन्हा दुसरीचा प्रयत्न आता घातक ठरू शकतो, परंतु संभाव्य धोका फार लवकर लक्षात घेतला दोन्ही फलंदाजांनी. दोन्ही फलंदाज दोन्ही एंडला थांबले. एक धाव मिळाली. 27 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. या बेसचा चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे गोलंदाज रियाजने. धावफलक स्थिर असलेला आपण पाहू शकू. 27 runs on the board. This is the third over. Riyaz Sheikh is bowling this over, which is third by the team. डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू असावा ज्या पद्धतीने फलंदाजाने लिव्ह केलेला आहे. लिव्हिंग टेक्निक ही तुमची फलंदाजी करताना अत्यंत महत्त्वाची ठरत असते आणि ती आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. फलंदाज विक्रमची नाव अत्यंत चांगलं आहे. विक्रम इतिहासाकडे जर तुम्ही वळलात तर हे नाव फार प्रभावशाली आहे. विक्रमने इथे गोलंदाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या फटक्यासाठी गेले होते विक्रम, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नव्हतं. फुलर लेनचा चेंडू होता. स्लॉकचा फटका खेळायचा होता. चेंडूच्या लाईन मध्ये न आल्या कारणाने कनेक्शन आलं नाही बॅट आणि बॉलचं. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगली गोलंदाजी, सुंदर चेंडू हाताळत आहेत गोलंदाज रियाज. इथे टो एंडला चेंडू आदळतोय. पायचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. दर्शन शिंदेला जितका सोपा हा झेल वाटत होता तो तितका सोपा निश्चित नव्हता आणि जेल सुटल्यानंतर त्याला त्याची प्रचिती मिळाली असावी, परंतु याच दरम्यान जेल सुटलेला आहे. दुधापासून एकदा दही बनलं की दह्यापासून पुन्हा दूध बनवता येत नाही. 30 धावा धावपलकर आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू फेकणं शेष आहे. गोलंदाज रियाज गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा तयार असतील. षटकार ठोक अशा पद्धतीचा आवाज आला होता, परंतु डॉट बॉल आलेला आहे आणि 3 षटक इथे संपतायत. 3 षटकांच्या अंती 10.00 ची सरासरी गाठत असताना एक गडी गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग असोळेने आणि धावा बनलेले आहेत 30. चौथं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये इथे फेकण्यासाठी गोलंदाज तयार करावा. ज्या पद्धतीच्या हालचाली आपल्या उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो. गोलंदाजीसाठी जॉन्टी किंवा सचिन यापैकी कोणतरी एक जॉन्टीने कॅप उतरवलेली आहे. सचिन पुढे सरसावलेले आहेत आणि पलीकडून अनुभवी गणेश अप्पा हे सुद्धा सजेशन देत आहेत. फार मोठी खळबळ मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या ग्रामसभेला इतका गदारोळ होत नसेल आणि सरते शेवटी हस्तमुद्रेनी सतीश सोकांडे गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत. सगळेजण हसतायत नंतर, त्यामुळे या अगोदर केला गेलेला तो ड्रामा होता फक्त, त्यामध्ये रियालिटी नव्हती. देर इज बिग डिफरन्स इन बिटवीन रियालिटी अँड आउटर अपीअरन्स. जे दिसतं ते तसं नसतं बऱ्याचदा. असो, चौथं षटक सुरू करण्यासाठी सतीश येतील. सतीश सोकांडे. सामन्याचा रिदम लॉस करू नका शिरगावकर. चला लगेच चौथं षटक सुरू करा. यानंतर आणखी एक सामना खेळवायचा आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं अशा पद्धतीने मराठीमध्ये म्हण आहे. इकडे अधिकचा वेळ खर्च केला की शेवटच्या सामन्यामध्ये षटकांच्या बाबतीत कटोती करावी लागू शकते. रक्षात्मक रीतीने खेळतायत. शेवटच्या क्षणाला लास्ट मोमेंटला इथे दिशा दिलेली आहे फलंदाजाने आणि एक धाव याच दरम्यान पूर्ण होत असलेली आपण बघू शकू. धावफलक हळवारपणे पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 31 अर्थात 31. सतीश सोकांडे अर्थात जॉन्टी गोलंदाजीसाठी आणि स्टार्किंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत विक्रम. विक्रमने आतापर्यंत जवळजवळ 8 चेंडू खेळलेत. एकही चौकार षटकार नाही आणि ते त्याला बदलावं लागेल, परंतु इथे काय घडतं हे आपण बघूया. या दुसऱ्या प्रयत्नामध्ये गणेशने टिपलेला आहे जेल आणि याचबरोबर फलंदाज विक्रम याचा संघर्षाचा काळ इथे संपलेला आहे. त्याच्या संघर्षाला पूर्ण विराम मिळत आहे. सतीश सोकांडेला मिळालेलं हे सुयश आणि याचबरोबर दुसरा फलंदाज बाद झाला जय बजरंग असोळेचा.
अवस्थेमध्ये असताना, इंज्युअर्ड असताना इथे मैदान गाठलेलं आहे नवीन फलंदाज परेशने. अलीकडचे नियम खरं तर आपण बघितले तर अलीकडे तुम्हाला रनर दिला जात नाही, परंतु या स्पर्धेमध्ये विशेषत्वाने या सामन्यामध्ये त्या गोष्टीला बगल दिली गेलेली आहे. कारण MGCAचे अत्यंत सक्रिय सदस्य मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत, सचिनजी चोरगे सर. त्यांच्या वतीने याला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. कारण शेवटी नियमाने अधीन राहून क्रिकेट खेळायचं जरी असेल तरी नियम हे आपणच बनवत असतो आणि माणुसकीच्या पुढे कधी कोणताही नियम नसतो, याचं दर्शन झालं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर परेश. 4 चेंडूंचा खेळ येणं अजून शेष. ज्याने बॅटिंग केलेली आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धाडा. यस, जर्सी नंबर 2002 विक्रम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 31 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 14 आल्या. तिसरं षटक महत्वाचं राहिलं रियाजचं, ज्याने 5 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकात आतापर्यंत 1 धाव स्पेंट झालेली आहे बॉलर सतीश सुकांडे याच्या वतीने. समोर ठेवलेला चेंडू खडे खडे खेळतायत, जखमी अवस्थेत खेळतायत, त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलचं भूत मैदानामध्ये आणावं लागेल. बांगलादेश विरोधात 203 धावा ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपच्या सामन्यामध्ये झळकावल्या होत्या. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. इथे काय झालेलं आहे, नॉस्टाकिंग एंडला असणारा फलंदाज की जो चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज आता विशाल इथे खुशाल बाद झाला असं पण म्हणूया. बाद होणारा फलंदाज नेमका कोणता आहे यावर मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं स्ट्रायकिंग एंडला असणारे फलंदाज बाद झालेत. येस, परेश परतत आहेत. विशाल थोडेसे नाखुश असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2837 पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 8 अधिक 2 10 होतात आणि पुढचे 2 आकडे 3 अधिक 7 सुद्धा 10च होतात आणि एकूण 20. चला लवकर नव्याने आलेले फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंड गाठा. या षटकातील किती चेंडू शेष आहेत? 2 चेंडूचा खेळ शेष आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या बनलेल्या आहेत 31 अर्थात 31. दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष असलेला आपण बघू शकू. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 सुरू आहे आणि इथे इंजिन सुरू झालेलं आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. अत्यंत चांगला फटका. एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, प्रॉपर कनेक्शन आणि इथे चौकाराचं इंटेन्शन पूर्ण होत आहे. फलंदाज पंकजचा हा तडाखा, चौकार. सामना लगेचच दोनही संघांच्या संघनायक टॉससाठी पोहोचा. चेंज द गेम खांदारे संघनायक अकबर आणि त्याचबरोबर तिरुपतीबाज खांडेकर संघनायक जगदीश भाग्यवंत या फासली.
ग्रुप ई मधील क्वालिफायरचा सामना यानंतर आपण कव्हर करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच पोहोचा. जगदीशजी भाग्यवंत उपस्थित झालेले आहेत. चेंज गेम खांदारे अकबर देखील उपस्थित झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात आपल्या लाडक्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण टॉस का बॉल कक्षामध्ये संपन्न करणार आहोत. बॉल द मॅनेजमेंट कमिटी. फर्स्ट ऑफ ऑल ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. शुभप्रेमी शिरगाव पहिल्या डावात 39 बनवल्या. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा आल्या होत्या. मात्र तदनंतर जसा डाव डगमगला विकेट कंटिन्युअसली गेल्या. रोखण्यात आलं शिवप्रेमी शिरगावकडून. जयबजरंग असोलेला 39 39 वर 40चं टार्गेट द्वितीय सत्रात सेट झालंय. 10.00 धाब्याची धावगती. निर्णायक द्वितीय सत्रात हवी. ग्रुप सी मधील हा बक्षीसपात्र फेरीचा सामना आपण बघत आहोत. ऑलरेडी स्पर्धेचा पहिला दिवस कोरावळेकर चषकाचा 8व्या अंगामातील पहिला दिवस ग्रुप ए मधून टेबल टॉप केलं होतं जयबजरंग मानेवणीनं. कालचा दुसरा दिवस ग्रुप बी मधून अमोल चौधरी आणि त्याचं युनिट जनमान कोंडेसाखरेची सरशी आपण पाहिली प्री क्वालिफायरमध्ये. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जयबजरंग मानेवली संघ सेमीफायनलमध्ये मार्गस्थ झालाय. ग्रुप ई आणि ग्रुप सी मधून आता कुठले 2 संघ सुपर 5 मध्ये पोहोचतील हे पाहणं वस्तुकीचं आहे. ग्रुप ई मधील क्वालिफिकेशन मॅच आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. महेंद्र धुमाळ यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. फक्त निर्णय विचारात घेतला जाईल कारण ऑनगोईंग सामना देखील सुरू आहे. टॉस आय थिंक जिंकलाय चेंज द गेम खांदारेनं. अकबर पहिलं षटक संपाच्या आत आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सिटीज येस बॉल फर्स्ट. बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय. जगदीश भाग्यवंत आणि टीम रेडी राहा. आज जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण त्यांचा पाहिला. कोरावळेकर चषकाचा 8वं पर्व. आजचा निर्णायक 3रा दिवस. संध्याकाळचे मनमोहक वातावरण उपस्थित सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्यासोबत 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत. 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या सुरू आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आपले सर्वांनी लाडके अतिथी या सर्वांचं स्वागत. 40 धाब्याचं लक्ष सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचे जय वीरू अर्थातच सचिन चोरगे आणि त्यांच्या समेत स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट स्टॅकर एनला खेळण्यासाठी सतीश शोकांडे अर्थातच जॉन्टी. मिस्टर 360 ऑफ शिवप्रेमी शिरगाव. सामना सुरू होतोय. महत्त्वपूर्ण द्वितीय सत्र. 40चं टार्गेट. दोनही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं मॅचच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजाचे पहिला बॉल सेट बॅटनं फोर्स केला. वाट अ शॉट. फंटास्टिक टायमिंग. लवली लुकिंग लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आक्रमक सुरुवात. सतीश शोकांडेच्या बॅटमधून पहिला दमदार षटकार. स्टार्ट स्पेशली सलामीवीर सतीश सोकांडेकडून. धावसंख्येचा शुभारंभ फलकाचा हा श्री गणेश आपण बघत आहोत. 40 चेस डाऊन करत असताना आक्रमक सुरुवात. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज अजय कोरचं. ऑन साइडला स्लॉक स्वीप करतायत. हवं तसं टायमिंग नव्हतं. हर्षल बॅकअपसाठी उपस्थित आहेत काव कॉर्नरमध्ये. एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पोहोचली होती 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोल्ड. 7 धावा सध्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर इनला सुपला शॉट फेम स्टार सचिन चोरघे मेजर. 7 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रात 39 बनवलं गेल्या. 40चा पाठला करत असताना स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये आपण बघत आहोत. स्पेशली सलामीवीर सतीश सोकांडेच्या माध्यमातून. धावा 7. 7 ऑन बोर्ड. काही कारणास्तव वैभव सोकांडे या मॅच मध्ये उपस्थित नाही. मात्र गोलंदाजांनी केलेली जबरदस्त कामगिरी आणि त्याच कारणास्तव 40चा पाठला करत असताना झालेली दमदार सुरुवात. पोझिशन बनवली आहे सुपला शॉट साठी आणि तो फटका डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सचिन चोरगे सुपला शॉट फेम स्टार यांच्या बॅटमधून तिलक रद्दे दिलशान स्टाईल. बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक फटका. चौकार.
चौकारांना धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचलेले ती 11 आकड्यावरती. कोणाचा पूल पॅटर्न स्ट्रोक असतो, कोणाचा स्क्वेअर कोट असतो, कोणाचा फ्लिक असतो, कोणाचा ड्राईव्ह असतो. मात्र सचिन चोरगे यांचा दिल स्कूप अर्थातच शुपला शॉट हा सिग्नेचर स्ट्रोक आहे, पॅटर्न स्ट्रोक आहे, ट्रेडमार्क फटका आहे. त्यांना त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट खुलं झालंय. सांघिक धावसंख्या 11. फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉपेज झेलची संधी आणि आता ती स्वीकारली. शॉट फानलेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. सचिन चोरगे यांच्या पारीचा अंत 11ला पहिला झटका शिवप्रेमी शिरगावला. जय बजरंग असोले क्रिकेट संघाला, जय बजरंग असोलेचं देखील क्वालिटी क्रिकेट आज ग्रुप सी मधून आपण पाहिलेलं. मात्र तिसऱ्या सामन्यात 40 धावा रोखत असताना पहिलं सुयश मिळालं पाहिजे. कमबॅक केलं जाईल का? पलटवार षटकामध्ये करतील का गोलंदाज अजय? ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर, वेगवान फुलर लेंथ होता, शफल झाले होते. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. जशी विकेट आली सचिन चोरगे यांची कॉन्फिडंट अजयला आपण बघत आहोत. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 11 धावा धावफलकावरती. 29 धावेची आवश्यकता मॅचमध्ये अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्टील 1 टू गो. मांडटरी पॉप प्ले सध्या सुरू असताना स्टाकर यांना गण्य चोरगे अर्थातच आप्पा ऑन साइडला अक्रॉस बॅट दिशा दिली. मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर विशाल्याने चेंडू बाक केला असता तर गेदा कदाचित धावचीची संधी बनली असती. मात्र ती संधी बनली नाही. बॉल त्यांच्यापासून थोडा बाजूला गेला. पहिलं षटक संपलं. 40चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 12 बनवल्या गेल्या शिवप्रेमी शिरगावकडून. मॅचमध्ये इक्वेशन 18 चेंडू 9.33ची हवी धावगती रनसभेत. त्या ठिकाणी 28 अजूनही विजयासाठी 28. स्पीडअप गरजेचं आहे जय बजरंग असोले, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा. लक्ष सुद्धा थोडं फास्ट क्रिकेट केला जय बजरंग असोले, कारण यानंतरही ग्रुप ई मधील क्वालिफायर सामना आपण कव्हर करणार आहोत. तिरुपती बॉयज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम खांदारे. खांदाऱ्यानं टॉस जिंकला. पहिल्या डावात ते क्षेत्ररक्षण करतात. फलंदाजीचं पाचारण त्यांनी दिलंय, आमंत्रण दिलंय प्रतिस्पर्धी तिरुपती बॉयज खाटेकरला. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. युवराज गोलंदाजीसाठी यंग टॅलेंट. जय बजरंग असोलेचं महत्वपूर्ण सामन्यात युवराजवरती संघ कर्णधाराने ही जबाबदारी दिली आहे. धावसंख्या 12 पहिल्या षटकांती 18 चेंडू अजूनही 28ची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं आहे जय बजरंग असोले, लक्ष सुद्धा. पहिला बॉल स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते. ट्रॅप इनलं होतं, जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये फसवलं, अटकवलं, अडकवलं, लटकवलं. गणेश चोरगे आप्पा माघारी परत आहेत. धक्का दुसरा. असं कनेक्शन होतं लॉंग ऑफला. संकेतचं चांगलं बाकाप आलं ज्यानं अजेल संपादित केला. 12ला 2 धक्के बसलेले आहेत. पार्टनरशिपची नितांत गरज. 40 धावेचा पाठलाग करायचा आहे. वातावरण देखील थोडं डमत आहे. त्याच कारणास्तव आता विथ प्रॉपर टायमिंग, विथ प्रॉपर कनेक्शन, विथ प्रॉपर पॉवर जनरेट तुम्हाला स्ट्रोक मैदानामध्ये दाखवावे लागतील. त्याच कारणास्तव आता ही भागीदारी गरजेची आहे. भागीदारी निर्णायक आहे, आवश्यक आहे. बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघासाठी जिनियन ऑलराऊंडर दर्शन शिंदे सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला त्याचे सोबत देत आहेत सतीश शोकांडे. धावसंख्या 12. दुसरा धक्का नुकताच बसलेला आहे. तांबले पॉज घेतला ऑन साइडला. पॉज अँड एक्झिक्यूट. व्हाट अ शॉट. स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जबरदस्त सुरुवात. दर्शन शिंदेच्या बॅटमधून पलटवार. हा हल्ला षटकार.
युवराजनं मागच्या 6 नंतर त्याचं झालंय कमबॅक. धाबसंख्या स्थिर 18 धाबा दाखल करते इक्वेशन. 15 चेंडू अजूनही 22. या मॅच मध्ये विजय करता 22 धाबेची आवश्यकता. 15 चेंडू 22 हे समीकरण. मॅच अजूनही ऑन. डॉट बॉल पर्सेंटेज विकेट जर आल्या तर टफ देऊ शकते जे बजरंग असोले. शफल झाले, हुक केलाय, बॉल पाठीमागे लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने मार्ग शोधतोय. क्षेत्ररक्षकाला संधीच दिली नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक चौकार दर्शन शिंदेच्या बॅटमधून. .22 22 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 14 चेंडू या मॅच मध्ये बाकी. अजूनही 14 चेंडूत विजयासाठी पाहिलं तर 18ची आवश्यकता. 3 चेंडू 10चं योगदान दर्शनचं. बॅडमिंटन स्टाईल समोर टॅप करतायत. 1 धाव बनली. सेकंडचा कॉल सतीशचा सुरू होता, मात्र दर्शननं त्याला रोखलेलं आहे. स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी पोहोचले एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान इनफिल्ड मध्ये. वेल अँटिसिपेशन फ्रॉम युवराज. 1 धाव. धावसंख्या 23-23. 13 चेंडू आणि 13 चेंडूत विजयासाठी अजून या मॅच मध्ये 17 रनची आवश्यकता. 17 मोर रिक्वायर्ड. रिमेनिंग 13 स्पीडअप गरजेचं राहील. जय बजरंग असोले लक्ष सुद्या, कारण यानंतर देखील एक सामना आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचा आहे. स्टॅकर एंडला मिस्टर 360 ऑफ शिरगावचा स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामिट सतीश सोकांडे. बागफुटवर आले. पूलचा हा पॉवरफुल फटका. सतीश सोकांडे स्पेशल पूल अँड पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर. षटकांची अंती 29. आतापर्यंत 29 या आकड्यावरती. 12 चेंडू अजूनही विजयासाठी 11 धाब्याची आवश्यकता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शॉट ऑफ गुडलेत. पूलचा पॉवरफुल फटका. पोझिशन मध्ये आलं. चांगलं कनेक्शन, चांगलं टायमिंग आणि तितकी जास्त उंची देखील बॉलनं गाठली. 4 चेंडूत सध्याच्या घडीला 11चं योगदान देणारा दर्शन शिंदे आपल्याला पाहायला मिळतो स्टॅकर एंडला. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. चेस आहे मिडविकेटच्या फिल्डरला. पंकज यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. वाट अ फिल्डिंग. एका हातानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिला. 3ऱ्या धाब्याचा कॉल आणि 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न जर बॅकअप विक्रमचा आला असता तर याचा कदाचित सतीशला माघारी यावं लागलं असतं, मात्र तसं काही घडलं नाही. 3 धावा. 3च्या सोबतीनं धावासंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ते सध्या 32. आतापर्यंत 32 आकड्यावरती विजयासाठी अवघ्या 8 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला क्वालिफायर सामना सी ग्रुप मधील ही बक्षीसपात्र फेरीची लढत सध्या सुरू असताना स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर. लॉंग ऑनच्या फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत हर्षल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील उपस्थित झाला होता संकेत, मात्र दोनही खेळाडूंच्या समोर बॉलला टप्पा घेतला. तो उचलला तसा सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार. चौकाराने धावसंख्या 36-36. विजयासाठी या मॅच मध्ये आता अवघ्या 4 धावेची आवश्यकता. ग्रुप सी मधून टेबल टॉप करण्यासाठी आणखीन 4 रनची आवश्यकता शिवप्रेमी शिरगावला. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करत होते. थ्रू द कव्हरच खेळायचं होतं. ड्रिल करून दाखवत आहेत सतीश. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. मॅरेटवरती खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. डॉट बॉलची सांगता सध्या होताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे. 9 चेंडू 4 ची आवश्यकता. हे इक्वेशन आहे मॅच मध्ये. सीटवर गरजेचं आहे. थोडं फास्ट केला. फुल टॉस स्विच इट. स्विच इटनं सामना संपवला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्विच इटचा स्वीट चौकार आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय. ग्रुप सी मधून टेबल टॉप केलंय शिवप्रेमी शिरगावनं. वेल प्ले बॉयज. मनपूर्वक अभिनंदन. सुपर 5 मध्ये ते जाऊन दाखल झालेत. तर टफ अँड हार्ड लक. ऑल द बेस्ट आपण देऊयात परेश आणि त्याचं संपूर्ण युनिट जय बजरंग असोलेला. या चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब आपण लगेचच देत आहोत. विथ अ बॅट 6 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 21 21 धाब्याची धुवाधार खेळ ज्यानं साकारले आणि पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना एक धक्का दिला
9 धावा देताना जिनियन ऑलराऊंडर मिस्टर 360 ऑफ शिवप्रेमी शिरगाव सतीश सोकांडे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या सतीश, आपला सामनावीराचा अवॉर्ड लगेचच कलेक्ट करा फास्टली. महेंद्र धुमाळ यांच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं पारितोषिक वितरण आपण करत आहोत. या फास्टली सतीश. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याची जबरदस्त सरती, बॅटिंग करत असताना 6 चेंडूत 21, गोलंदाजी करत असताना अवघ्या 9 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं कॅरी केली.